नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी मखाना खीर। ही खीर अतिशय झटपट अशी तयार होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये आता मी 1 चमचा तूप टाकून घेत आहे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी मखाने घेतलेले आहेत, ते टाकून घेत आहे। मखाने 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही मखाने भाजून झालेले आहेत। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मखाने टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला बारीक, खूप बारीक नाही, जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे। हे पहा, मी अशी पावडर बनवून घेतलेली आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त अशी मोठी पण नाही। इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे दूध मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट आटवून घ्यायचं आहे। केशरच्या 4 ते 5 काड्या घालून घेतलेल्या आहेत दुधामध्ये। हे बघा, दूध छान असं आटलेलं आहे। आता यामध्ये मखाने बारीक केलेले टाकून घेऊया। हे बघा, इथं मी मखाने बारीक केलेले घेतलेले आहेत, ते दुधामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। यामध्ये मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, ते टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता, कमी जास्त। आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया, ते मिक्स करून घेऊया छान असं। तर यामध्येच मी काजू, बदाम आणि पिस्ते बारीक कट करून घेतलेले आहे, ते टाकून घेत आहे। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मखाने ते टाकून झाल्यानंतर खीर आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायची आहे। खीरीला 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता गॅस बंद करून घेऊया। हे पहा, किती छान अशी दाटसर अशी खीर झालेली आहे। थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर अशी ही खीर होते। तर अशा प्रकारे पौष्टिक आणि चविष्ट अशी मखाना खीर तयार झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला ही मखाना खीरची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।